हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आज माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे सांडग्याची भाजी. जसे की हे मुगाच्या डाळीचे सांडगे आहे. मुगाची डाळ भिजत घालून वाटून केलेले हे सांडगे आहे. सांडग्याला आपण वाटून बारीक करून घेणार आहोत. आपण आता रेसिपीसाठी लागणारा एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेणार आहोत बारीक. आपल्याला एक कांदा कापून लागेल, अद्रक लसूण पेस्ट, जीरा आणि टोमॅटो कट केलेला आहे एक. गरम मसाला पावडर 1 चम्मच, रेड चिली पावडर म्हणजे मिरची पावडर 1.5 चम्मच, मीठ चवीनुसार, हळद अर्धा चम्मच आणि कसुरी मेथी लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी. आपण आता 2 टेबलस्पून ऑइल टाकणार आहे, जसे की तेल. तेल छान गरम झाल्यावर आपण थोडासा जिरा टाकू. आता मी कांदा टाकणार आहे. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट. आता मी टाकते आहे टोमॅटो. टोमॅटो छान मॅश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपला टोमॅटो छानपैकी मॅश झालेला आहे. आता मी टाकणार आहे हे सांडगे. सांडगे आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करायचे आहे. चांगलं कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरच भाजायचं आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे, कारण फास्ट गॅस केल्यावर ते खालच्या साईडने जळून जाईल. हलकासा आपला कलर चेंज झालेला आहे सांडग्याचा. याच्यामध्ये टाकणार आहे मी आता 1 चम्मच ते मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला,
हाफ टेबलस्पून हळद, कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे. सांगायला आता आपण 10 मिनिटं स्लो गॅसवर शिजून घ्यायचे झाकून. आपली भाजी आता रेडी झाली आहे. आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.